गुड मॉर्निंग फ्रेंड्स. एज्युकेशन इन मिनिट या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मराठी व्याकरण हा विषय आपण बघत आहोत. मराठी व्याकरणातील नवीन चॅप्टर संधी यास आपण आज सुरुवात करणार आहोत. चला तर बघूया संधी. परंतु संधी हे लेक्चर करण्याआधी माझी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही संधी लेक्चरला सुरुवात करण्याआधी याच सिरीजमधील आधीचे लेक्चर वर्णमाला करावेत, कारण की संधी समजण्यासाठी वर्णमाला समजणे खूप गरजेचे असते. कारण की संधीमध्ये स्वर, स्वरादी, व्यंजन, विशेष संयुक्त व्यंजने, जोडाक्षर यांचा संबंध येतो. तुम्हाला तिथे स्वर कोणते, व्यंजन कोणते हे ओळखणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळं मी तुम्हाला सगळ्यांना आधी सजेस्ट करेल की संधी या लेक्चरला सुरुवात करण्याआधी वर्णमालेची सर्व लेक्चर करा, त्यानंतर संधी या प्रकारात या. तर चला, संधी म्हणजे काय? संधी म्हणजे काय? संधी या शब्दाचा मराठी व्याकरणात अर्थ होतो जोडणे. जोडणेला आपण अजून काय म्हणू शकतो? एकत्र करणे किंवा काय करणे? एकत्र सांधणे. त्यांचे काय करणे? एकत्रीकरण करणे. एकत्रीकरण करणे यास काय म्हणतात? संधी असे म्हणतात. बघा, संधी म्हणजे काय? जोडणे, एकत्र करणे, एकत्रीकरण करणे किंवा सांधणे याला काय म्हणतात? संधी असे म्हणतात. संधी या शब्दाची व्याख्या तुम्हाला आता सांगतो. काहीही काळजी करू नका, एकदम टॉपिक क्लिअर होईल. मी उदाहरणासह, ट्रिकसह तुम्हाला संधी समजून सांगणार आहे. बाय स्लाइड जाऊ आपण. बघा, संधी या शब्दाची व्याख्या बघा. जोड शब्द तयार करताना, जोड शब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण. बघा, जोड शब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण. बघा, जोड शब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकात मिसळतात. हे एकमेकात मिसळतात व त्या दोघांबद्दल एक नवीन वर्ण तयार होतो. त्यास संधी असे म्हणतात. बघा, व्याख्या परत समजून सांगतो. जोड शब्द तयार करताना पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण हे एकमेकात मिसळतात व त्या दोघांबद्दल एक वर्ण तयार होतो. त्यास काय म्हणतात? संधी असे म्हणतात. संधी मूळतः मराठी भाषेतील नाही. संधी ही संस्कृत मधून आलेली आहे. संस्कृत मधून आलेली आहे.
बघा, जोडणे, एकत्र करणे किंवा त्या दोन शब्दांचं एकत्रीकरण करणे याला म्हणतात संधी. थोडक्यात इथं काय तयार होत आहे? जोड शब्द तयार होत आहे. म्हणजे काय? जोड शब्द तयार करताना जो पहिला शब्द आहे आपल्याला काय करायचे आहे? जोड शब्दाचा विग्रह करायचा आहे. विग्रह केल्यानंतर दोन शब्द तयार होतात. त्यातील जो पहिला शब्द आहे त्यातला शेवटचा वर्ण, बघा पहिला शब्द आहे त्यातला शेवटचा वर्ण, या वर्ण समजण्याआधी, शेवटचा वर्ण समजण्याआधी वर्णमालेतील आकार विल्ले, त्यातील स्वर किती, व्यंजन किती, ते कसे ओळखायचे हे मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं आहे. त्याच्यावरून ते बघा आणि तुम्हाला लक्षात येईल की पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण कसा काढायचा. पुन्हा या डेफिनेशनकडे, जोड शब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकात मिसळतात व त्या दोघांबद्दल एक नवीन वर्ण तयार होतो, त्यास संधी असे म्हणतात. त्या दोघांबद्दल काय होतोय? एक नवीन वर्ण तयार होतो. बघा, म्हणजे काय सांगितलंय डेफिनेशन मध्ये? पहिला शब्द आणि दुसरा शब्द यांचं काय होतंय? एकत्रीकरण होतंय. यांचं एकत्रीकरण होतंय, परंतु एकत्रीकरण होताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण या दोघांपासून एक नवीन वर्ण तयार होतो, त्यास काय म्हणतात? संधी म्हणतात. म्हणजे त्यांचं काय झालं? ते जोडले गेले, त्यांचं काय झालं? एकत्रीकरण गेलं, ते एकत्र बांधले गेले, सांधले गेले, याला काय म्हणतात? संधी असे म्हणतात. उदाहरणा थ्रू बऱ्यापैकी आणखी चांगलं लक्षात येईल. संधीची आपण काय बघितली? आता सध्या व्याख्या बघितली आणि बघितलं की संधी ही मूळतः मराठीतून नसून ती संस्कृत मधून आलेली आहे. बघा, ह्या स्लाइडवर मी तुम्हाला त्याची दोन उदाहरणं समजून सांगतो. उदाहरणा थ्रू तुम्हाला लक्षात येईल की संधी हा नेमका प्रकार काय आहे. बघा, पहिलं जे उदाहरण आहे ते बघू आपण. शब्दा थ्रू संधी सांगतो तुम्हाला. पहिलं उदाहरण आहे गणाधीश. दुसरं बघू गजानन. दोन्हीही श्री गणेशाची नावं आहेत. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना आपण सर्वप्रथम गणपतीची पूजा करतो. तसंच संधीचं देखील आपण सुरुवात करताना दोन्ही श्री गणेशाची नावं आहेत ती घेऊ. बघा, गणाधीश. गणाधीश या शब्दाचा विग्रह कसा होतो? विग्रह म्हणजे काय? हा शब्द बनला कसा त्याचा आपण विग्रह करून त्याची तोड करून तो मांडतो. गणाधीश शब्दाचा विग्रह कसा होतो? गण अधिक अधीश. बघा, याला म्हणतात विग्रह करणे. याला काय म्हणतात? विग्रह करणे. हा शब्द तुम्हाला दिला आहे त्याच्यापासून गण अधीश हा विग्रह होतो. गण अधीश. सेम गजानन शब्दाचा विग्रह कसा होतो? गज. गज अधिक आनंद. गजानन. गज म्हणजे हत्ती, हत्तीसारखं ज्याचं मुख आहे. आनंद, गजानन हा झाला गजानन शब्दाचा विग्रह. समजा मुख्याध्यापक, मुख्य अध्यापक हा झाला मुख्याध्यापक शब्दाचा विग्रह. बघू याच्या थ्रू गणाधीश आणि गजानन. बघा, हा आपण विग्रह केला. पोलीस भरती, तलाठी, वेगवेगळ्या सरळ सेवेच्या एक्झामला असा विग्रह देखील विचारतात. खालील शब्दाचा विग्रह करा आणि असे 4 ऑप्शन देतात, त्यात तुम्हाला विग्रह ओळखायचा असतो. या गणाधीश या शब्दाचा विग्रह झाला गण अधिक अधीश. बघा, आता पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण. बघा, पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण न, दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण अ, या पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण ज, दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण आ, असं आहे. हे दोन्ही मी लिहून घेतो. बघा, न अधिक अ, त्यानंतर ज अधिक आ, हे दोन शब्द मी लिहून घेतले. पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण हे कॉम्बिनेशन बघितलं. परंतु मित्रांनो बघा, इथं जो हा न आहे हा शेवटचा वर्ण नाही. हा जो न आहे हा शेवटचा वर्ण नाही. न इथं काय आहे? शब्द आहे. शब्दाला व्यंजनाची साथ मिळते. बघा, शब्दाला व्यंजनाची साथ मिळते, त्यामुळे न या शब्दाला, न या व्यंजनाला पूर्ण होण्यासाठी अ ची गरज पडते, तेव्हा हा इथं न बनला आहे. सेम गजाननला ज या व्यंजनाला अ या स्वराची साथ मिळते,
तेव्हा इथे ज बनला आहे, हे लक्षात घ्या. ही आहे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण म्हणून इथं अ आहे. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण इथं अ आहे. बघा तुम्हाला काय सांगायचंय ते तुमच्या लक्षात येतंय का? गजानन आणि गणाधीश ही दोन उदाहरणं बघतो आहे आपण. पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आहे न, दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण अ. बघा इथं हे मी लिहिलं अ. इथं बघा गजाननचं कसं आलं? पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आ. तर ह्या दोन्हींचं जे कॉम्बिनेशन आहे अ अधिक अ, अ अधिक आ, या दोन्हींच्या कॉम्बिनेशन पासून अ चा बनतो गणाधीश मध्ये अ चा बनतो आ आणि ह्याचा देखील बनतो आ. जेव्हा मी सेपरेट तुम्हाला स्वरसंधी शिकवेल तेव्हा हे दोन्ही उदाहरणं पुन्हा घेतली जातील, त्यात तुम्हाला वेगवेगळे कॉम्बिनेशन ते लक्षात येतील. पण मला काय सांगायचं ते बघा एकदा. गणाधीश हा शब्द बघतोय. गणाधीश शब्दाचा विग्रह झाला गण अधिक आधीश. पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण जरी न वाटत असला तरी तो न नसून तो काय आहे? अ आहे. न इथे व्यंजन आहे. न व्यंजनाला पूर्ण होण्यासाठी अ या स्वराची मदत घ्यावी लागली, म्हणून पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण अ या दोघींच्या कॉम्बिनेशन पासून शब्दात वापरला गेला आ, म्हणून गणाधीश असा उच्चार होतो बघा. आचा उच्चार तिथं आपल्याला स्पष्ट जाणवतो. त्यानंतर गजानन हा शब्द बघा. गजानन शब्दाचा विग्रह होतो गज अधिक आनंद, परंतु ज हा या शब्दातील शेवटचा वर्ण नसून त्याला पूर्ण होण्यासाठी अ या स्वराची मदत लागते, म्हणून पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आहे अ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आहे आ. अ अधिक आ ही कॉम्बिनेशन मी स्वरसंधीमध्ये पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला शिकवणारच आहे, परंतु अ अधिक आ च बनतं आ, म्हणून गजानन असा शब्द बनला आहे. विग्रह जसा आपण बघतो, विग्रहात जो वर्ण आहे तो इथं दिसत नाही, त्याच्याऐवजी नवीन वर्ण होतो. म्हणून आपण जी संधीची व्याख्या बघितली, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अधिक दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण यांच्या एकत्रीकरणातून एक नवीन वर्ण तयार होतो, जो शब्दात वापरला जातो. अशा ठिकाणी संधी झाली असे म्हणतात. अशा ठिकाणी काय झाली म्हणतात? संधी झाली असे म्हणतात. बघा मित्रांनो, संधीची व्याख्या मी तुम्हाला पुन्हा समजून सांगितली. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अधिक दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण यापासून एक नवीन शब्द तयार होतो, जो शब्दात वापरला जातो. त्यास काय म्हणतात? संधी असे म्हणतात. मागं ज्यांनी व्याख्या लिहून घेतली त्यांना अजून आणखी स्पष्ट लक्षात आले असेल. उदाहरणार्थ आपण संधी म्हणजे काय हे बघितलं. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अधिक दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण याच्या एकत्रीकरणातून पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अधिक दुसऱ्या शब्दातील पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अधिक दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण यांच्या एकत्रीकरणातून जो नवीन शब्द तयार होतो, तो शब्दात वापरला जातो. त्यास काय म्हणतात? संधी असे म्हणतात. बघा व्याख्या आणि उदाहरणासह ते मॅच करून बघा. संधी म्हणजे काय आपण बघितलं, उदाहरणासह समजून घेतलं. बघा आता संधीचे प्रकार. संधीचे किती प्रकार पडतात बघा. संधीचा पहिला प्रकार आहे मित्रांनो स्वरसंधी. त्यानंतर संधीचा दुसरा प्रकार आहे व्यंजन संधी. संधीचा तिसरा प्रकार विसर्ग संधी. आणि एक छोटासा प्रकार आहे मराठीतील विशेष संधी, ज्या देखील संधीच आहे. विशेष संधी. बघा संधी एवढ्या याच्यात विभागली जाते: स्वरसंधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी आणि विशेष संधी.
पुढे यावर प्रत्येकी सेपरेट एक एक लेक्चर बनवलेलं आहे मी. स्वरसंधीचं जरा लेक्चर एक्स्ट्रा होऊ शकतं. स्वरसंधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी यांचं सेपरेट लेक्चर बनवलेलं आहे. तर बघा, मागचं उदाहरण बघितलं आपण. त्या उदाहरणात काय बघितलं की एक नवीन वर्ण तयार होतो. पहिला शब्द त्यातील शेवटचा वर्ण व दुसरा शब्द त्यातील पहिला वर्ण या दोन्हींच्या एकत्रीकरणातून एक नवीन शब्द तयार होतो, जो जोड शब्दात वापरला जातो. त्यास काय म्हणतात? संधी म्हणतात. बघा, हे यातही मी स्पेसिफिक लेक्चरमध्ये तुम्हाला शिकवणार आहे. तरीही इथे एक चार्टच्या माध्यमातून सांगतो. जेव्हा पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा स्वर असेल आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा देखील स्वर असेल, तेव्हा तिथे काय होते? स्वरसंधी होते. म्हणजे मिक्स होणारे दोन्ही वर्ण काय हवेत? स्वर. बघा, व्यंजन संधी म्हणजे काय? पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व्यंजन प्लस दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण स्वर असेल तर तेव्हा तिथे व्यंजन संधी होते. पहिला व्यंजन हवा कंपल्सरी. याचा आणखी एक कॉम्बिनेशन आहे. व्यंजन मध्ये जर आणखी एक व्यंजन मिक्स झालं तर तिथे देखील व्यंजन संधी होते. बघा, व्यंजन संधी कधी होते? पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व्यंजन असेल, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण स्वर असेल किंवा व्यंजन असेल तर तिथे काय होते? व्यंजन संधी होते. विसर्ग संधी बघा, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण विसर्ग आणि दुसरा जो वर्ण आहे तो काय पाहिजे? स्वर किंवा व्यंजन. पण पहिला काय पाहिजे? कंपल्सरी विसर्ग पाहिजे. असे दोन कॉम्बिनेशन विसर्ग संधीचे देखील बनतात. तेव्हा काय होते? तिथे विसर्ग संधी. मराठीतील विशेष संधी आहे पररूप संधी आणि पूर्वरूप संधी. या जेव्हा आपल्या या 3 संधी होतील त्याच्या शेवटी, सगळ्यात संधीच्या शेवटच्या लेक्चरमध्ये तुम्हाला विशेष संधी सुद्धा समजून सांगितली जाईल. बघा, स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी यांचं तुम्हाला एक जनरल कॉम्बिनेशन सांगितलं मी. स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी या तिन्ही संधींवर सेपरेट लेक्चर होणार आहे. हे चार्ट बेसिसवर तुम्हाला एक लक्षात यावं म्हणून तुम्हाला समजून सांगितलं. स्वर संधी म्हणजे काय, व्यंजन संधी म्हणजे काय, विसर्ग संधी म्हणजे काय आणि विशेष संधी म्हणजे काय. या तिन्ही संधींवर जवळपास एक तासाचं लेक्चर आहे, ज्यात तुम्हाला 25 ते 30 शब्दांचा विग्रह करून तिथे स्वर संधी कशी होते, व्यंजन संधी कशी होते हे मी सांगितलं आहे. आत्ताशी आपण संधी या प्रकारास सुरुवात केलेली आहे. संधी म्हणजे जोडणे, सांधणे, एकत्र करणे. जोडणे, सांधणे, एकत्र करणे यास काय म्हणतात? संधी असे म्हणतात. संधीमध्ये आपण संधीचे प्रकार बघितले. स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी हे संधीचे वेगवेगळे प्रकार आहेत. प्रत्येक प्रकार स्पेसिफिकली आपण एका लेक्चरमध्ये घेणार आहोत. स्वर संधी असो, व्यंजन संधी असो किंवा विसर्ग संधी असो, ह्या सगळ्या संधींचे प्रकार आपण 1 बाय 1 एका लेक्चरमध्ये मी स्वतः उदाहरणासह घेणार आहे. त्याच्यामुळे त्याची तुम्ही कोणत्याही प्रकारची चिंता करू नका. आपण बघू, इथे स्वर संधी आहे. मी फक्त तुम्हाला नाव सांगतो, त्याची डेफिनेशन, व्याख्या आणि उदाहरणं हे तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला समजून सांगेल. बघा, स्वर संधीचे प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे दीर्घत्व संधी. फक्त ऐकून घ्या, जेव्हा पुढचं लेक्चर येईल तेव्हा तुम्हाला ते क्लिअर होऊन जाईल. दीर्घत्व संधी. त्यानंतर पुढचा प्रकार आहे गुणादेश, यनादेश, वृद्ध्यादेश आणि त्यानंतर सरते शेवटी अयादी आदेश. अयादी आदेश हे स्वर संधीचे प्रकार आहेत. दीर्घादेश, गुणादेश, यनादेश, वृद्ध्यादेश, अयादी आदेश. सर्व सोपे आहेत. त्यात दीर्घादेश कसा ओळखायचा, गुणादेश कसा, यनादेश, वृद्ध्यादेश आणि अयादी आदेश हे ट्रिकसह मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये सांगणार आहे. फक्त लक्षात घ्या, संधीचे प्रकार किती पडतात? 5 प्रकार पडतात संधी या स्वर संधीचे, ज्यात मिक्स होणारे दोन्हीही काय आहेत? स्वर हे आहेत. ते प्रकार कोणते? दीर्घत्व संधी, गुणादेश, यनादेश,
वृद्धादेश आणि अयादी आदेश. त्यानंतर पुढचा मी मागे आपण तुम्हाला सांगितलं तसं व्यंजन संधी. कोणता आहे? व्यंजन संधी. व्यंजन संधी या संधी प्रकाराचे प्रकार पडतात. प्रथम व्यंजन संधी, तृतीय व्यंजन संधी, अनुनासिक. ज्यांना लिहून घ्यायचं ते पॉज करून लिहून घेऊ शकता चार्ट. अनुनासिक व्यंजन संधी, त ची व्यंजन संधी, म ची व्यंजन संधी, न ची व्यंजन संधी, त्यानंतर र ची व्यंजन संधी आणि सरते शेवटी छ ची व्यंजन संधी. बघा, यासाठी व्यंजन संधीमध्ये तुम्हाला वर्णमाला येणे खूप गरजेचं आहे. वर्णमालेमध्ये जे 25 स्पर्शीय व्यंजन आहेत, ज्यांना आपण वर्गीय व्यंजने देखील म्हणतो, त्या वर्गीय व्यंजनातील जी प्रथम जी लाईन आहे ती आहे क, च, ट, त, प याची. या लाईन मधील जी व्यंजन संधी, या लाईन मध्ये जी संधी बनते त्याला प्रथम व्यंजन संधी म्हणतात. त्यानंतर तृतीय व्यंजन संधीची जी लाईन आहे ब, द, ड, ज, ग याची, ही तृतीय व्यंजन संधी ज्या कॉम्बिनेशनने बनतात, संधी होताना ही कॉम्बिनेशन बनतात, त्याला तृतीय व्यंजन संधी म्हणतात. त्यानंतर अनुनासिक व्यंजन संधीमध्ये न, न, म, ड, त्र ही 5 व्यंजने ज्यात असतात ती अनुनासिक व्यंजन संधी. जिथे त बनतो, म बनतो, न, र आणि छ बनतो, ती त्याची स्पेसिफिक व्यंजन संधी. व्यंजन संधीच्या या लेक्चरमध्ये यावर प्रत्येक व्यंजन संधीच्या आपल्या लेक्चरमध्ये यातील प्रत्येक प्रकारावर मी कमीत कमी 5 ते 8 जोडक शब्द विग्रहासह एक्सप्लेन केले आहे. तिथे तुम्हाला हे डिटेलमध्ये एक्सप्लेन होईल. आपण सध्या बघत आहोत संधी या प्रकाराचे लेक्चर. त्यातील आपण संधी म्हणजे काय बघितले? जोडणे, साधणे, एकत्रीकरण करणे. जोडणे, साधणे, एकत्रीकरण करणे. त्यानंतर आपण संधीचे 3 प्रकार बघितले: स्वरसंधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. स्वरसंधी बघितले, स्वरसंधीचे वेगवेगळे उपप्रकार बघितले: दीर्घादेश, गुणादेश, यनादेश, अयादी आदेश, वृद्धादेश. आता आपण बघत आहोत व्यंजन संधी. व्यंजन संधीमध्ये प्रथम व्यंजन संधी, जी की 25 वर्गीय व्यंजना आहेत, 25 वर्गीय व्यंजने वर्णमालेत आहेत. त्यापैकी क, च, ट, त, प हे कॉम्बिनेशन जिथे बनले जाते, 2 शब्दांचं मिक्सिंग करून, 2 शब्दांचं एकत्रीकरण, तिथे असते प्रथम व्यंजन संधी. ही असतात प्रथम वर्गातील आहे, प्रथम लाईन मधली आहे. ब, द, ड, ज, ग ही तृतीय लाईन मधली आहे, तिसऱ्या लाईन मधली आहे, म्हणून तिथं असते तृतीय व्यंजन संधी. ड, त्र, न, न, म ही अनुनासिका आहेत. अनुनासिका म्हणजे ज्यांचा उच्चार नाका थ्रू होतो, जी दुसऱ्यावर डिपेंड असतात, यांना पंचम वर्ण किंवा पंचम सवर्ण असे देखील म्हणतात. यांचं जिथं कॉम्बिनेशन बनते ती असते अनुनासिक व्यंजन संधी. त्यानंतर त ची व्यंजन संधी, म ची व्यंजन संधी, न ची, र व छ सर्व व्यंजन संधी एक्सप्लेन केलेल्या आहेत. बघा, चला पुढच्या याच्यात स्वरसंधी, व्यंजन संधी हे प्रकार आपण बघितला. त्यानंतर आपण पुढचा बघतोय विसर्ग संधी. प्रस्तावना पर लेक्चर मध्ये मी फक्त विसर्ग किंवा स्वर किंवा व्यंजन यांची संधी म्हणजे काय हे सांगत आहे. स्पेसिफिक उदाहरणासह आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघणार आहोत. बघा, विसर्ग संधीचे प्रकार कोणकोणते पडतात? पहिला प्रकार आहे विसर्ग संधीचा विसर्ग, विसर्ग उकार संधी. ज्यांना चार्ट काढायचे आहेत, लिहून घ्यायचे आहेत, ते लेक्चर पॉज करून लिहून घेऊ शकता. त्यानंतर पुढचा प्रकार आहे सविसर्ग संधी. यात बघा, यात देखील उपप्रकार पडतो सविसर्ग संधी आणि विसर्ग स संधी, र विसर्ग संधी आणि विसर्ग र संधी, त्यानंतर श विसर्ग संधी.
आणि सरते शेवटी क्ष विसर्ग संधी. प्रत्येक टाईप स्पेसिफिकली तुम्हाला समजून देण्यात येईल. तिथं मी फॉर्म्युले देखील सांगितले आहे, कोणत्या ट्रिक माध्यमातून आपल्याला लक्षात येईल. बघा, विसर्ग संधी म्हणजे काय? जेव्हा दोन शब्द एकत्र होतात त्यातील पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा विसर्ग, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा स्वर किंवा व्यंजन असतो, तिथे विसर्ग संधी होते. विसर्ग संधीचे प्रकार आहेत विसर्ग उकार संधी, सविसर्ग संधी, विसर्ग ससंधी, र विसर्ग संधी, र विसर्ग संधी. या प्रकारात श आणि श प्रत्येक टाईप डिटेलमध्ये मी शिकवलेला आहे, त्यामुळे तुम्ही तो बाय लेक्चर तिथे करा. आपण आजच्या लेक्चरमध्ये काय बघितलं, चला एकदा 2 मिनिटात पुन्हा रिवाइज करून देतो. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं संधी म्हणजे काय, एकत्र करणे, जोडणे किंवा सांधणे, याला काय म्हणतात, संधी असे म्हणतात. संधीचे 3 प्रकार बघितले, स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. त्यात स्पेसिफिक आपण बघितलं स्वर संधी या प्रकार, त्याचे उपप्रकार मी समजून सांगितले. स्वर संधी होताना त्याचे कॉम्बिनेशन काय पाहिजे, स्वर अधिक स्वर. व्यंजन संधी होताना, स्वर अधिक स्वर. व्यंजन संधी होताना पहिलं व्यंजन पाहिजे कंपल्सरी, व्यंजन, दुसरं काय चालेल, स्वर किंवा व्यंजन चालेल, स्वर किंवा व्यंजन चालेल. सेम विसर्ग संधीमध्येही पहिलं काय पाहिजे, विसर्ग पाहिजे, दुसरं काय चालेल, स्वर किंवा व्यंजन चालेल. हे बघितलं, ही कॉम्बिनेशन बघितली आपण स्वर संधी व्यंजन संधीचे. त्यानंतर स्वर संधीची टाईप, जी सब टाईप आपण बघितली, म्हणजे बघणार आहोत लेक्चरमध्ये पुढं. मी फक्त तुम्हाला तुमच्या कानावर पडण्यासाठी सांगितली. दीर्घादेश, गुणादेश, यनादेश, वृद्ध्यादेश आणि अयादी आदेश. ही सगळे प्रकार जे आहेत हे कशाचे आहेत, स्वर संधीचे आहेत. हे प्रकार कशाचे आहेत, स्वर संधीचे आहेत. दीर्घादेश, गुणादेश, यनादेश, वृद्ध्यादेश आणि अयादी आदेश. त्यानंतर व्यंजन संधीचे प्रकार कोणते आहेत मित्रांनो? व्यंजन संधीचे प्रकार आहेत, प्रथम व्यंजन संधी, पेन स्लिप झाल्यामुळे थोडा अक्षर खराब आला असेल तर समजून घेशाल. प्रथम व्यंजन संधी, त्यानंतर आहे तृतीय व्यंजन संधी, अनुनासिक व्यंजन संधी, त्यानंतर त ची व्यंजन संधी, म ची व्यंजन संधी, न ची व्यंजन संधी, र ची व्यंजन संधी आणि छ ची व्यंजन संधी. हे सगळे प्रकार कशाचे आहेत, व्यंजन संधीचे आहेत. त्यानंतर विसर्ग संधी. विसर्ग संधीमध्ये विसर्ग उकार संधी, सविसर्ग संधी, विसर्ग ससंधी, हे 2 प्रकार आहेत सचे. त्यानंतर र विसर्ग संधी, विसर्ग र संधी, हेही 2 प्रकार आहेत. श विसर्ग संधी आणि आणखी एक कोणता, श विसर्ग संधी, हे प्रकार आहेत. बघा विसर्ग संधीचे. हे फक्त यांची मी तुम्हाला नावे सांगितली, यांचं इंट्रोडक्शन केलं, परंतु यांची डिटेल स्पेसिफिक प्रत्येकी एका लेक्चरमध्ये आहे, ज्यात तुम्ही स्वर, व्यंजन आणि विसर्ग संधी म्हणजे काय बघू शकता. तर संधी हा प्रकार मी डिटेल शिकवणार आहे पुढे. त्यांचे प्रकार, उपप्रकार तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. ह्या लेक्चरमध्ये इंट्रोडक्शन पर संधीचं लेक्चर होतं. तुम्ही लेक्चर शेवटपर्यंत ऐकलं, शेवटपर्यंत आलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद. लेक्चरमधील कंटेंट तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल तर लेक्चरला लाईक करायला अजिबात विसरू नका. त्यानंतर इथून पुढं समजा सरळ सेवा, तलाठी, कोणत्याही एक्झामच्या ज्या भरती असेल, ज्यात मराठी व्याकरण किंवा इतर विषयांचे अपडेट तुम्हाला हव्या असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की पेपर जवळ आल्यानंतर रिव्हिजन पर लेक्चर मी एक सर्व सब्जेक्ट 4 ते 5 तासात आपण रिवाइज करून घेऊ, जे की मॅरेथॉन फास्ट ट्रॅक लेक्चर तुम्हाला अपडेट मिळण्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लेक्चर आवडले असेल तर लाईक करा,
तुमच्या मित्रांनाही ह्या लेक्चरच्या कंटेंटबद्दल माहिती द्या, त्यासाठी त्यांना ते शेअर करा. आणि तुम्ही शेवटपर्यंत लेक्चर एवढं शांत चित्ताने ऐकलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचेही धन्यवाद. इथून पुढचेही लेक्चर करा. संधी हा प्रकार अत्यंत व्यवस्थित आणि उदाहरणासह एक्सप्लेन केलेला आहे. ठीक आहे, पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया स्वरसंधीच्या. तोपर्यंत थँक्यू.